हाँ बाबा. वसू. हॅलो. हॅलो. आवाज ऐकू येते का? हॅलो बाबा. एक मिनिट बाबा. मी एक सेकंड थांबा. हॅलो. वसू, आता आवाज येतो ना? ऐकू नीट. हा बाबा, आता येतोय. बोला. आज ना पोलीस येऊन गेले इकडे चौकशीसाठी. काय? का? अगं, आकाश रावांवर हल्ला झाला ना, त्याची चौकशी करायला आले होते. पोलिसांनी चौकशी केली ती एका परीने चांगलीच गोष्ट आहे. नाही म्हणजे या निमित्ताने आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे हे लवकरच कळेल. आम्हाला तुझी खूप काळजी वाटते ग. म्हणजे तुझ्या सासरची मंडळी आधीच तुझ्यावर संशय घेऊन आहेत. त्यात पोलिसांनी त्यांचंच ऐकलं तर? मला सांगा, आपण काही केलंय का? नाही. आपण कशाला काळजी करायची? आणि उलट या चौकशीतून खरा गुन्हेगार लवकरच कळेल आणि त्याला शिक्षा पण होईल. आणि या निमित्ताने आई बाबांचा माझ्यावरचा रागही निघून जाईल. तसंच होऊ दे. ठेवू फोन? काळजी घ्या. बाय. अरे, आलात तुम्ही? या या, द्या. बसा ना, बसा. दमायला झालं असेल नाही? ऐका, ट्रॅफिक लागला का तुम्हाला? पहिल्याच दिवशी जास्त काम पडलं असेल ना? नाही, तसं नाही ग. पण काय आता खूप दिवसांनी नोकरी करतोय ना, त्यात असं बसून काम कंटाळायला लागलाय ग. आणि प्रवास झेपत नाही हल्ली. त्रास झाला थोडा. होईल हळूहळू सवय. चहा टाकू का तुमच्यासाठी? बाबा, नको, बस. आलात तुम्ही? दमलात का? ठीक आहात ना बाबा? सॉरी. तुम्ही म्हणालात तुम्हाला बाबा बोलायचं नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. माझ्यासाठी तुम्ही बाबाच आहात माझे. जयश्री, उद्या मी जरा लवकर जायला म्हणतो. चहा करू का तुमच्यासाठी? मला माहिती आहे तुम्हाला माझ्या हातचा चहा खूप आवडतो. आई, मी एक चहा बनवू का किचनमध्ये प्लीज? तुला मजा वाटत असेल ना यांची अशी अवस्था बघून? एक लक्षात ठेव, तुझंही कधी चांगलं होणार नाही. वसुंधरा ठाकूर कोण आहे? वसुंधरा ठाकूर. सर, मी वसुंधरा ठाकूर. मी कंप्लेंट केली होती. वाटच बघत होते तुमची. अटक करायला. अटक करण्यासाठी नाही, चौकशी करण्यासाठी आलोय. तुमच्या मुलावर जो हल्ला झाला त्याची चौकशी चालू आहे. संशयित म्हणून तुमचं नाव दिलंय. मीच दिलंय. पण मी काही केलेलं नाही. तू जरा गप्प बैस. हे बघा, तुम्ही हिचं काही ऐकू नका. हिला लगेच अटक करा म्हणजे वेळ वाचेल. हे बघा, आम्ही इथून कोणालाही घेऊन जाणार नाही आहोत.
मिस्टर आणि मिसेस रानडे यांची चौकशी झालेली आहे, तशीच आता यांची चौकशी. त्याची काय गरज आहे? मी सांगतेय ना, हिनेच केलंय सगळं. जयश्री शांत राहा ना, त्यांना त्यांचं काम करू दे. सर मी तयार आहे, विचारा तुमचे प्रश्न. हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होतात हो. का? कारण माझे मिस्टर एकटेच गेले होते तिथे. मला काळजी वाटत होती त्यांची, म्हणून मी त्यांच्या मागे गेले. तुम्ही त्यांच्या मागे गेलात ही गोष्ट तुमच्या मिस्टरांना माहीत होती? सुरुवातीला माहीत नव्हतं, पण त्यानंतर आमचं थोडं बोलणं झालं. काय बोलणं झालं? काय बोलणं झालं? फार काही नाही. मी माफी मागितली त्यांची. कारण हिने माझ्या लेकाला फसवलं होतं आणि ते नुकतंच उघडकीला आलं होतं. मॅडम प्लीज मध्ये बोलू नका. सॉरी. हा, तर तुम्हाला तिथे कोणी दिसलं का? नाही, म्हणजे ज्या दिशेला माझी पाठ होती कोणी त्या दिशेने चालवली गेली. तुम्ही तिथे कोणाला पळून जाताना बघितलं पण नाही? बघितलं, पण त्या व्यक्तीने त्याचा चेहरा झाकला होता. दरवाजेही खूप घाईघाईत बंद केले, कारण आम्ही तिथून बाहेर पडू नये म्हणून. मग तुम्ही कसे काय बाहेर पडलात? तुम्ही कसे काय बाहेर पडलात? आता बोल. तिथली खिडकी फोडली मी आणि कसं बसं माझ्या मिस्टरांना घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. ठीक आहे, मिळालेली माहिती इनफ आहे. अजून काही लागलं तर आम्ही नक्की येणार. थँक्यू फॉर कोऑपरेशन. चला रे. काय टाइमपास आहे? घेऊन जायचं ना सरळ अटक करून हिला. ते त्यांचं काम करत होते. ठीक आहे, काही झालं तरी खरं काय ते येणारच आहे बाहेर. जगाला कळेलच तू माझ्या लेकाला मारायचा कसा प्रयत्न केला असते. त्यांनी असं काही केलेलं नाही. वसुंधराने मला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि याची पूर्ण खात्री आहे मला. मला खरंच कळत नाहीये, एवढं सगळं होऊन सुद्धा तू कसं काय हिच्यावर आंधळा विश्वास ठेवू शकतोस रे? आंधळा विश्वास नाहीये बाबा, पण माझ्या जीवावर उठायला मी वसुंधरांची लकीसारखं वाईट नाही वागलं. हे पण हिनीच सांगितलं असेल तुला. माझ्याबद्दल काही बोलताय का? ये रे बाबा, ये ये. ऐक, तुझ्याबद्दल सगळे काय बोलतायत ते. तू म्हणे वसुंधराशी वाईट वागलास. बोलणारे बोलणारच आई. आपण तरी काय करणार त्याला? बघितलंस, लकी कोणाशी स्वप्नात सुद्धा वाईट वागू शकत नाही. जाऊ दे ना आई. सध्या आकाश सर सगळं वसुंधराच्या नजरेतूनच बघताय, त्यामुळे त्यांना मी सुद्धा वाईटच वाटतोय. त्यांची चूक नाही आहे. त्यांना कुठे माहिती आहे मी काय काय भोगलंय ते. खूप प्रेम करायचो मी हिच्यावर, पण हिने आयुष्यभर फक्त पैशांवरच प्रेम केलं. त्यामुळे त्याच्यासमोर तिला माझं प्रेम कधी दिसलंच नाही ना. मला भीती फक्त एकाच गोष्टीची आहे, जेव्हा केव्हा आकाश सरांना या बाईचे खरे रंग दिसतील ना, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. पण हे सगळं तुझ्या बाबतीत पण असू शकतं ना? नाही म्हणजे खोटं तर तू पण बोलला होतास. कदाचित वसुंधरा खरं बोलत असतील. कदाचित तुझा हेतू वाईट असेल म्हणून तू आमच्या घरात घुसतोयस. आणि कदाचित जेव्हा आई बाबांना तुझे खरे रंग दिसतील तेव्हा
कदाचित खूप उशीर झालेला असेल. अरे वा, हे सगळं तर तुझ्या बाबतीत पण लागू होतंय. सर मी फक्त तुम्हाला हा ऐक नाही, मला तुझ्याशी बोलण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. पण एक लक्षात ठेव, मी वसुंधरांच्या पाठीशी कायम उभा आहे. आणि मी असेपर्यंत तू त्यांचं काहीही वाकडं करू शकणार नाही. Are you okay? हो. हे बघा, तुम्ही आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. इग्नोर करत जा सरळ. अहो मी खरंच ठीक आहे. आणि मी खरं सांगू, मला आईंच्या बोलण्याचं कधीच वाईट नाही वाटत. खरं तर मला काही बोलण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे. आणि आता तर परिस्थितीच तशी आहे. त्यांना वाटते की तुमच्या जीवाला धोका आहे. मला सांगा, कुठल्या आईला सहन होईल? नाही म्हणजे त्यांच्या जागी मी आणि तुमच्या जागी बनी असताना तरी माझी हीच परिस्थिती झाली असती. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वाईट. आणि मी खरं सांगू, मी तर कोणाचंच ऐकून घेतलं नसतं. मी समजू शकते आकाश. बघतो ना माझ्या आईला. तिला जर कळलं असतं ना की तुम्ही व्यक्ती म्हणून केवढे जेन्युइन आहात, तर ती कधीच रागवली नसती तुमच्यावर. तेही कळेल आईंना लवकरच. असंही बाबा म्हणतात, जे जेव्हा व्हायचे ना ते तेव्हाच होतं, ना आधी ना नंतर. तुम्ही नका काळजी करू, सगळं लवकरच ठीक होईल. आय होप सो. हे चला, मी खूप दमलोय आणि आय एम शुअर तुम्ही दमला असाल. झोपून घेऊया. नाही, असं कसं? औषधं बाकी आहेत ना तुमची. चला या या. नाही आकाशराव प्लीज, अजिबात नाही सांगा ना. किती कंटाळा करता तुम्ही. 2 मिनिटाचं तर काम आहे ना. बसा इथे, बसा. मी नसताना औषधं वेळेवर घेत होतात की नाही? ते स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे की नाही? थँक्यू. चला आता झोपा निवांत. ओके मॅम. चलो, गुड नाईट. तुम्ही पण झोपून घ्या. हो. हा बाबा बोला. हॅलो वसुबाळा. नाही म्हणजे तू झोपली वगैरे नाहीयेस ना? नाही बाबा बोला ना. कसं आहे ना, एक थोडं काम होतं. म्हणजे माझा एक क्लायंट आहे ना नर्सरीचा, तो तुमच्या एरियात राहतो, शर्मा नावाचा. हां, त्याच्याकडनं ना मला काही पेमेंट यायचं होतं. पण अशी गडबड झाली आहे की तो आज रात्रीच बँगलोरला चाललाय. बरं. कसं आहे, तू तुझ्या घरापासून फार लांब राहत नाही, जवळच राहतो. तर त्याच्याकडे जाऊन पेमेंट कलेक्ट करशील का तू? जाते ना बाबा. तुम्ही मला लोकेशन पाठव. बरं, पाठवतो. सॉरी वसुबाळा, तुला एवढ्या रात्री त्रास देतोय उशिरा म्हणजे. काय बाबा तुम्ही. जाते मी.
बरं पण वसुबाळा एकटी जाऊ नकोस, उशीर झाला ना, आकाशरावांना बरोबर घेऊन जा. ओके बाबा, लोकेशन पाठवा, मी जाते. थँक्यू बाळा. नो प्रॉब्लेम बाबा. दादा, आता राईट घ्या. हा राईट घ्या आणि सरळ चला. दादा दादा, राईट मागे राहिलाय, तुम्ही कुठे चाललाय? दादा प्लीज गाडी थांबा. दादा दादा, मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, गाडी थांबवा. दादा, कुठे घेऊन आलात मला तुम्ही? जिथं तुम्ही बोलला होता का नाही, तिकडे जाणून सोडलंय मी. ही ती जागा नाहीये, ती जागा मागे गेली. हो मॅडम, काय कटकट करताय हो? हे बघा, आता तुम्ही इथंच बोंबलत बसा, मी जातो घरी. दादा दादा थांबा. अजिबात नाही, बाजूला. प्लीज प्लीज दादा थांबा. काय झालं मॅडम? कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? जा इथून. अहो तसं नाही, चांगल्या हेतूने विचारतोय. रस्ता खराब आहे ना म्हणून. तुम्ही एवढ्या रात्री इथे फिरताय, ॲड्रेस पाहिजे का? ऍक्च्युली मी रिक्षाने जात होते, पण रिक्षावाल्या काकाने भलत्याच ठिकाणी आणून सोडलं आणि वाद घालून निघून गेले. मॅडम एक काम करा, तुम्ही माझ्या मागे बसा, मी तुम्हाला सोडतो. नाही नाही नको, मी जाईन माझी मी रिक्षाने जाईन. बरं मागे नाही बसायचं ना, ठीक आहे, पण रिक्षा येतोपर्यंत मी थांबतो. थँक्यू दादा. टेन्शन घेऊ नका. आई, मला खीर दे ना. नाहीये. एवढा गोड खाऊ नका, जाल गपकन. तुझा प्रॉब्लेम काय रे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अहो. दुसऱ्याचं चांगलं झालं तुला बघवत नाही का रे? आणि का सारखा त्रास? मी त्रास देतोय? तुमची ती सोकॉल्ड मुलगी, तिने माझं आयुष्य बर्बाद करून ठेवलंय. प्रत्येक फाटक्यात पाय घालत असते ती माझ्या, आणि म्हणे मी त्रास देतोय. वा, लवकरच कळेल. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोघं आणि तुमची ती लाडकी वसुंधरा, तुम्ही मिळून मला थांबवू शकाल? आता तुम्हीच आहात म्हणून सांगतो, या पुढचा वार माझा शेवटचा. आणि एकदा का तो पडला ना, की वसुंधराचं पूर्ण जग उद्ध्वस्त होईल. दादा 5 मिनिटात आल्या, थांबा. मिस्टर शर्मा? हा मीच. ते पेमेंट. एक मिनिट. हे घ्या. थँक्यू. ते मोजून घ्या ना तेवढे. ओके. बरोबर आहे, थँक्यू. बाबा ते पेमेंट मिळाला. बरं बरं. वसू, पण तू नीट आहेस ना? म्हणजे आता कुठे आहेस तू? मी ठीक आहे बाबा, ते आता घरीच जायला निघाली. काय झालं? अगं शार्दूल आला होता. काय म्हणाला? त्याच्या नेहमीच्याच धमक्या. मला ना खूप भीती वाटते का त्याची. तुम्ही त्याच्या बोलण्याकडे आता लक्ष नका देऊ. तू खूप सांभाळून राहा. हा बाबा, आणि तसंही आकाशराव आहेत माझ्यासोबत. बरोबर आहे. पण वसू, तू नीट घरी जा. ओके बाबा, ठेवते.